एका माणसाची म्हैस चोरीस गेली. तो मनात म्हणाला, आपली म्हैस गावातल्याच 2-3 चोरट्या माणसांपैकीच कोणीतरी चोरली आहे. आता 4-2 दिवसात चोर म्हशीला घेऊन गावाबाहेर जाईल आणि तिला विकून पैसे घेऊन येईल. तत्पूर्वी ती म्हैस मिळवण्याची मला युक्ती काढली पाहिजे. मनात हा विचार येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे त्याने गावात दवंडी पिटली. एका हो एका, दररोज 15 शेर दूध देणारी माझी तरणी बांडी म्हैस नाहीशी झाली आहे. ती शोधून मला आणून देणाऱ्यास मी ती म्हैस अवघ्या 5 रुपयात विकत देईन. ज्याने ती म्हैस चोरली होती त्याच्या कानी ती दवंडी गेली. तो मनात म्हणाला, आपण केलेली चोरी उघडकीस आली तर म्हशीपरी म्हैस जाईल आणि वर अब्रूही जाईल. त्यापेक्षा तुझी म्हैस मला रानात मिळाली असं त्या म्हशीच्या मालकाला सांगाव आणि त्याला 5 रुपये देऊन म्हशीला खरेदी करून घरी घेऊन यावं. असा विचार करून त्या चोरट्या माणसाने त्या म्हशीला तिच्या मालकाकडे नेले आणि म्हैस रानात मिळाल्याचे सांगून त्याला 5 रुपये देऊ केले व त्या किमतीत त्या म्हशीला विकत मागितले. यावर म्हशीचा मालक त्या म्हैस चोराला म्हणाला, माझा शब्द म्हणजे शब्द. दवंडीत सांगितल्याप्रमाणे ही दुभती म्हैस मी तुला 5 रुपयात द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. तिच्याबरोबर तिच्या गळ्यातला हा लोखंडी साखळदंडही तू विकत घेतला पाहिजे. चोरटा म्हणाला, ठीक आहे, त्या साखळदंडाचीही किंमत मी मोजतो. फार तर 5-6 रुपये एवढीच किंमत आहे ना त्याची? म्हशीचा मालक म्हणाला, छे छे, साखळदंडाची किंमत आहे 995 रुपये. म्हशीचा मालक आपल्यापेक्षा सवाई निघाला हे पाहून तो चोरटा म्हैस तिथेच सोडून हात चोळीत चुपचाप निघून गेला.